मला हो म्हणत्यात लवंगी मिरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची. अगं कमू लवकर. कशी दिसते? वाव, क्या बात आहे, नटून फटून तयार. अगं पण हे असं होणार, नवरीपेक्षा तूच जास्त नटल्यासारखं नाही का? म्हणजे काय, मुद्दलापेक्षा व्याज भारीच असतं. नको ना कमू, नको ना. कसं सुचतं तुला हे विचित्र? कशाला? काय विचित्र वगैरे नाही, मुळात मी हुशारच आहे. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? नको ना ग, नको ना असं अन्याय लोकांवर. कसं आहे कमू, तुझ्या मेंदूचा पोहरा आहे ना, तो तुडुंब भरलाय, पण तुझ्या आडात खडखडट आहे. कळतंय का? नाही नको, जाऊ दे, अशी नको बघूच, तुला नाही कळणार. तू आपली मीराला मदत करायला जा ना, साखरपुडा तिचा आहे ना, त्यामुळे तू जाऊन तिला कामाला मदत कर. ती बिचारी स्वतः काम करते. अगं काहीतरी. काय नको नको? तिथे आहे एकीला दुसरी, करतील त्या. आणि सासरी कामच करायची आहे, सवय नको. मला मेलीला एखादाच दिवस मिळतो कामातून नटायला, जरा एन्जॉय करू द्या ना. कर कर. मला हो म्हणत्यात लवंगी. म्हणी चुकीच्या म्हणतेस, पण गाणी मात्र बरोबर म्हणते. शोभेशी नाही चालू. हाय हाय, आज कोणीतरी सॉलिड इम्प्रेस होणार आहे. कसा दिसतोय? दिसतोय ओके ओके. ए, अरे दिसण्यावर काय जातो मिहीर? मुलींना चार्मिंग बोलणं, सेन्स ऑफ ह्युमर, ओव्हरऑल स्टाईल पाहिजे असते. तू स्टाईल तर मारतोस, पण नुसताच मनातल्या मनात बोलत असतो आणि मधुराकडे बघत असतो. तू काय माझ्या आजूबाजूला सीसीटीव्ही लावले तुम्ही? अरे हम सब कुछ जानते हैं. तू आज ना तिला प्रपोज कर तिथेच आणि बोल, चल इथेच रिंग सेरेमनी करूया. हमें कुछ तामझाम नाही चाहिए, फक्त प्रेमाची माणसं आणि प्रेम. हॅलो, तू काय एवढे एक्सपर्ट असल्यासारखे बोलतेस? अरे येडपट, स्मार्ट मुलींना ऍडवाइस देता येते आणि मुलींना ऍडवाइस देणं प्रचंड आवडतं. चल छान दिसतोय, निघूया. निघूया. देवा, तारेवरची कसरत चालू आहे माझी. हे साखरपुडा लवकरात लवकर कटवून ना, आणि नीट तयार होऊन जा. पैसे मिळणार आहेत बाबा. I'm really sorry, baby. I'm really sorry. दॅट्स ओके. पण तू धापा का टाकतोयस? काय झालं, काही टेन्शन आहे का? ऍक्सिडेंट. ओ माय गॉड, कधी, कुणाचा? माझ्या शाळेतल्या मित्राचा. तू ओळखतेस त्यांच्यापैकी कोणाला? नाही. नाही ना, मग त्याचाच ऍक्सिडेंट झाला. त्याला ऍडमिट केलं आणि मग सरळ इकडे आलो. पुन्हा मला जावं लागलं. पण तू मला हे फोनवर सांगायचंस ना. असं कसं बेबी, सारखं असंच होत आहे. मी तुला फोनवर सांगतो, आपल्याला नीट भेटताही येत नाही. म्हणून ठरवलं मी स्वतः येऊन सांगतो तुला. 5 मिनिटं तुला बघता तरी ये. आपण एक काम करूया, आता कोल्ड्रिंक पिऊया आणि मग मी लगेच निघतो. अरे कशाला वेळ घालवायचा, आपण ऑन दी वेज घेऊयात ना. म्हणजे तू आता हॉस्पिटलला चाललायस ना. Correct. मग मी पण तुझ्या बरोबर येते तुझ्या मित्राला बघायला. आय रिअली लव्ह यू फॉर दिस. किती केअरिंग आहे. तू ये त्याला भेटायला, पण आज नको. आज त्याचे फॅमिली मेंबर्स, माझे फ्रेंड्स, ते विचारतील ना ही कोण आहे. सगळे मामाला ओळखतात ना, मग तुला माहिती आहे ना प्रॉब्लेम काय होईल. आय कॅन अंडरस्टँड. हो ना. ओके. कोल्ड्रिंक नको, पाणी पितो निघतो. मी तुला कॉल करते. हा, तेच मला सांगायचंय तुला. मित्र आयसीयू मध्ये आहे ना, मोबाईल स्विच ऑफ करावा लागणार. तर तू कॉल नको करू. मी फ्री झालो की लगेच तुला कॉल कर. ओके ओके. बाय. काळजी घे. हो. लव्ह यू.
हाय. हाय. मी ओळखलं नाही. तू अक्षयची गर्लफ्रेंड आहेस राईट? हो. का? देवा, आज आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. परवा घडलेल्या घटनेमुळे मनाला थोडी हुरहुर लागली आहे. पण तू प्लीज पाठीशी राहा. तू तर विघ्नहर्ता आहेस. सगळं काही नीट पार पडू द्या. मामाच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळू देऊ नकोस. माझं लग्न म्हणजे माझ्याहूनही त्याचं मन आनंदाने भरून जाण्याचा क्षण आहे. आजचा साखरपुडा झाला ना की मामाच्या मनावरचं ओझं जाईल. त्याला समाधानाची झोप लागेल. देवा, तू आई बाबा नाही राहून नेलस, पण मामाच्या रूपाने आई बाबांचं प्रेम दिलंस. आज त्याला आनंदाचे क्षण दिसू दे. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. नमस्कार. अरे या या, नमस्कार नमस्कार. नमस्कार. मधुरा, तुझी मंडळी आली ग, लवकर ये. आले आले. या, या, या. अरे सर, या ना प्लीज. या, या ना. या. बसा सर. मामा, हे शशांक सर, माझे बॉस, आणि हा मिहीर, माझा मित्र. नमस्कार. नमस्कार. स्पेशल मित्र. मामा काय? मधुरा कायम तुमच्याबद्दल बोलत असते, कौतुक करत असते. आज भेटण्याचा योग आला. हो, तुमचं नावही तिच्या तोंडी सतत असतं. ही मनीषा, मिहीरची आई, आणि ही शर्वरी, आमचं कन्यारत्न. वा, अगदी चौकोनी फॅमिली आहे. अरे हो, हे माझ्या बहिणीचं मिस्टर माधवराव. नमस्कार. आणि ती तिकडे लगबग करते ना, बसली आहे ना, ती कमू मावशी राईट? राईट. अरे वा, पाहिलंस ना मामा, कमू मावशी फेमस आहे आपली. मधुरा, नाही, तू जसं सांगितलं होतंस, तुझी मीराताई दिसायला खूप सुंदर आहे. खरंच अगदी सुंदर आहे. मग शेवटी ताई कोणाची आहे? हा, तुम्ही बसा, मी आलोच. या 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 या. नमस्कार. या. रमाताई, आणखी काही करायचंय का? हो, म्हणजे काय, सगळ्यांना सरबत दे ग. देते की आता. चालेल. घ्या. थँक्यू. 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 किती गोड दिसते ना. कोण? मधुरा. अथर्व कुठे आहे? काय कल्पना नाही का ग? तुम्हाला काय माहित असतं? घरात एवढं कार्य आहे, मामा समोर जरा मदत करत फिरला असता तर. नाही,
असेल कुठेतरी उंडारत. काळतोंड्या आदित्य सोबत नसला म्हणजे मिळवणी. तोही दिसत नाहीये. तोंड लपून बसला असेल. परवा आगाऊपणा केला ना, असला असेल कुठल्या तरी खपदाडीत जाऊन. बैल केला आणि झोपा गेला. शुभ कार्य आहे की नाही घरात, आपण शुभ बोलायला हवं की नाही. हा. आणि म्हणी तर नकोच, दया कर जरा आमच्यावर. म्हणींवर का घसरता माझ्या? नवरा मुलगा आला नाही का अजून? येतील ना ते हो आता. हो हो हो. हो. हे बघ आले. 100 वर्ष आयुष्य जावं पुन्हा. मामा नमस्कार करा. या. असं सुखी राहा. हा. या ना या. नवऱ्या मुलाला इथंच बोलवा. हो हो हो. अक्षरा या. नवऱ्या मुलीला पण बोलवा. देसाईबाई चांगला आहे ना मुलगा? हो ना, मला वाटलं होतं. करायची का सुरुवात? हो हो हो. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सुराश्वारिष्टनेमी. मुलीची ओटी भरताय ना? हो. आज कुंकू लाव. या. ओम गणानां त्वां गणपतिं नमामि. आता वांगणेची अंगठी वधूवराने एकमेकाला घालायची आहे. एक मिनिट मामा. एक मिनिट या ना. अक्षरा काही टेन्शन? नाही नाही मामा. आणि सॉरी, म्हणजे अंगठी घालण्याच्या वेळेस असं मी थांबलो आणि तुम्हाला इथे बोलवून घेतलं त्याबद्दल. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, कसला प्रॉब्लेम? अहो तुम्ही असताना कुठला प्रॉब्लेम येणार आहे? मामा, हा क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आणि तो मला एन्जॉय करायचा. पण कसं आहे ना, मी संकल्प सोडलाय ना अनाथाश्रमाला पैसे देण्याचा. त्या चिमुरड्यांचे चेहरे आनंदाने असे डोळ्यासमोर नाचतायत. नाही नाही, साखरपुडा झाला ना की जाताना मी तुमच्या हातात पैसे देतो ना. नाही नाही मामा, नाही. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, योग्य वेळी मदत झाली तरच ती सार्थकी लागते. अनाथाश्रमाचे प्रतिनिधी आले तिकडे. पैसे एकदा त्यांच्या हातात पडले ना की खऱ्या अर्थाने मी साखरपुडा एन्जॉय करू शकेन.
आणि मग कसं आहे ना, आपल्या सुखाच्या अगोदर दुसऱ्यांच्या सुखाचा विचार केला पाहिजे. वा. हो की नाही? बघा ना, त्या चिमुरड्यांचे चेहरे बघा. प्रश्नच नाही हो. तुम्ही एवढं मोठं काम करताय, मला ना अभिमान वाटतो. छोटंसं कार्य आहे. मी पैसे घेऊन येतो. जा. ऐका हातच्या आरशाला काकण कशाला? मला एक ते अनाउन्समेंट का काय करायची आहे. आमचे जावई बापू म्हणजे होणारे जावई बापू त्यांनी लग्न अगदी साध्या पद्धतीनं करायचं ठरवलंय आणि तो सगळा खर्च अनाथाश्रमाला द्यावा. आजच्या पिढीत असे विचार नाही हो पाहायला मिळत. कौतुक आहे त्यांचं. आमची मीरा खरंच खूप लकी आहे. तर आमच्या जावई बापूंसाठी कौतुक म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवत असं मला वाटतं. मावशी मावशी कशाला लाजवत आहे? अहो छोटस कार्य आहे. हो ठीक आहे. काय आहे मामा हे? पैसे तुम्ही तुमच्या हाताने द्या त्यांना. या मॅडम, आपल्या आश्रमाला आमच्याकडनं एक छोटीशी भेट द्या. थांबा मामा. काय चाललं रे आदित्य? जे व्हायला पाहिजे तेच मावशी. कोणत्या अनाथ आश्रमातून आलाय तुम्ही? सांगा. नाही ते मला नाही माहिती. चल. आदित्य, अरे तू काय करतोय? चिमणी पाखरं नावाचा अनाथ आश्रम अस्तित्वातच नाहीये मामा. त्याचं खरं रूप दाखवण्याचा एक प्रयत्न केला होता. खोटेपणाने याने तो उडवून लावला. पण सगळ्यांसमोर पितळ उघडं पडणंच याच्या नशिबात होतं. या साध्या सरळ मीराला आणि या त्या भोळ्या मामांना फसवण्याचा पद्धतशीर प्लॅन केला होता असतो. आदित्य, सॉरी मावशी, माझ्यावर नको. या खोट्या माणसावर ओरडा. आणि याने फक्त मामाला आणि मीराला फसवलं नाहीये, तर अजून कोणाला तरी फसवलंय. आत या रे. अथर्व, ही मुलगी कोण आहे? हीच ती पूर्वा, त्याची मानलेली बहीण. काय झालं अक्षय? हीच आहे ना ती तुझी मानलेली बहीण? अजिबात नाही. मी गर्लफ्रेंड आहे याची. ह्याने मला खोटं बोलायला लावलं.